नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकल्प सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आज आपण 8th स्टँडर्डचा लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम याचा पार्ट 4 बघणार आहे। तर यामध्ये तुम्हाला दिसते की 5 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं 5 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे। तर हा जो चार्ट फ्लो चार्ट तुम्हाला इथे दिलेला आहे तो आपण समजून घेऊया। या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 2 पार्ट्स मध्ये यांचं डिव्हिजन केलेलं आहे। मग त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सायंटिस्टनी प्रश्न विचारला की तुझ्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे का? जर न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर त्यांचा कोणता ग्रुप आहे? युकॅरियोटिक्स। युकॅरियोटिक्स म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे। लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कोणता प्रश्न विचारला? तुझ्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे का? मग तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणला यस, माझ्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे। मग तो कोणता ग्रुप झाला? युकॅरियोटिक्स झाला। मग आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमला परत सेकंड क्वेश्चन विचारला, आता आमच्यात तर न्यूक्लियस नाहीये। त्यांना विचारलं की न्यूक्लियस आहे का? मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणाले आमच्यात न्यूक्लियस प्रेझेंट नाहीये। मग यांना कोणत्या ग्रुप मध्ये बसवणार? प्रोकॅरियोटिक्स मध्ये। म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लियस कसा आहे? अबसेंट आहे। हे समजलं? न्यूक्लियस प्रेझेंट वरून आणि न्यूक्लियस अबसेंट वरून यांचे 2 ग्रुप्स बनवले। जर त्यांच्या सेल्स मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर युकॅरियोटिक्स, समजतंय? आणि ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस अबसेंट आहे, चला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस अबसेंट आहे, समजतंय का? त्यांना काय म्हणायचं? प्रोकॅरियोटिक्स म्हणायचं। आता यामध्ये बघा प्रोकॅरियोटिक्स मध्ये आता हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये न्यूक्लियस अबसेंट आहे, त्यांना आपण प्रोकॅरियोटिक्स म्हणले। मग यांना परत प्रश्न विचारला तुझ्यामध्ये सेल किती प्रेझेंट आहेत? तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणला माझ्यामध्ये फक्त सिंगल सेल प्रेझेंट आहे। मग यांना आपण परत कोणत्या ग्रुप मध्ये टाकलं? युनिसेल्युलर, ज्यामध्ये फक्त सिंगल सेल प्रेझेंट आहे, एकच सेल प्रेझेंट आहे, त्यांना युनिसेल्युलर मध्ये टाकलं। मग यामध्ये किंगडम फर्स्ट आहे, कोणता ग्रुप आहे तो? मोनेरा, समजतंय? मग यांचा एक ग्रुप बनवला किंगडम फर्स्ट, काय आहे? ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस अबसेंट आहेत आणि सिंगल सेल प्रेझेंट आहेत, त्यांचा एक ग्रुप बनवला किंगडम फर्स्ट, काय आहे त्याचं नाव? मोनेरा। इथपर्यंत समजला? चला आपण पार्ट सेकंड कडे जाऊया। आता युकॅरियोटिक्स, आता या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे म्हणून यांना युकॅरियोटिक्स म्हणलेला आहे। आता या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये परत सायंटिस्टने प्रश्न विचारला, जे रॉबर्ट व्हिटाकर, आपण जे क्लासिफिकेशनची हिस्ट्री बघितलेली आहे, त्या सायंटिस्टनी परत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला प्रश्न विचारला तुझ्यामध्ये किती सेल्स प्रेझेंट आहेत? मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमने आन्सर दिला माझ्यामध्ये तर सिंगलच सेल प्रेझेंट आहे, एकच सेल प्रेझेंट आहे। त्यांना काय म्हणतो आपण? युनिसेल्युलर। मग या युनिसेल्युलर मध्ये किंगडम 2 प्रोटिस्टा हा ग्रुप बनला, समजला? म्हणजे या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला क्वेश्चन विचारले जर न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर युकॅरियोटिक्स, आणि यामध्ये किती सेल्स प्रेझेंट आहे तुझ्यामध्ये? मग हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतोय सिंगल सेल प्रेझेंट आहे, तर मग ह्या युनिसेल्युलर मध्ये ग्रुप मध्ये जाणार। मग युनिसेल्युलर मध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम येतात? पॅरामिशियम, अमिबा, हे युनिसेल्युलर आहेत। मग यांना एक ग्रुप बनवला किंगडम 2 प्रोटिस्टा, समजतंय? मग आता हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणाले आमच्यामध्ये तर सिंगल सेल प्रेझेंट नाहीये, आमच्यामध्ये खूप जास्त सेल्स प्रेझेंट आहेत, 2 or more सेल प्रेझेंट आहेत, मग आम्ही कुठे बसणार? मग सायंटिस्टने काय केलं? त्यांच्यासाठी एक सेपरेट ग्रुप बनवला, त्यांना आपण काय म्हणतो? मल्टीसेल्युलर। म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम मध्ये 2 or more सेल्स प्रेझेंट आहेत त्यांना मल्टीसेल्युलर एक ग्रुप बनवला, समजतंय? मग या मल्टीसेल्युलर मधून त्यांचे परत डिव्हिजन केलं, किंगडम थर्ड जे आहेत फंजाय। आता फंजाय मध्ये इथं तुम्हाला दिसतंय बघा चित्र, काय आहे फंजायचं? मशरूम फंजाय।
म्हणजेच त्याला आपण बुरशी पण असं म्हणतो. आता या फंजामध्ये परत यांना क्वेश्चन विचारला, तुझ्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहेत का? यस, यांच्या कॅरेक्टरिस्टिक दिल्यात. आता हे जे फंजाय आहेत ते न्यूट्रिशन कसे घेतात, हे फूड कसे घेतात, त्यावरून त्यांचे परत ग्रुप बनवले. आता हे जे फंजाय आहेत ते डेड आणि डिकेइंग मॅटरवर काय करतात, न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करतात. म्हणजे कुजलेल्या लाकडावर असेल किंवा एखाद्या लाकडावर ते काय करतात, जगतात आणि तिथून न्यूट्रिशन हे घेतात. मेलेल्या ॲनिमल्सवर जगतात आणि तिथून ते न्यूट्रिशन घेतात. त्यांना फंजाय म्हणतो आपण. आणि त्यामध्ये एक्झाम्पल आहे मशरूम. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे मशरूम खूप बघायला भेटतात बघा, लाकडावर येतात, कारण की सारखा सतत पाऊस पडत असतो आणि त्या सतत पावसामुळं जे लाकूड आहे ते एकदम कुजतं, त्याचं डिकम्पोजिशन व्हायला लागतं आणि तिथून हे मशरूम्स काय करतात, उगतात आणि त्या कुजलेल्या लाकडावर हे मशरूम येतात. आता यामध्ये हेट्रोट्रॉप्स म्हणजे काय, जे की नरिशमेंट आहे, जे फूड दुसऱ्यांवर डिपेंड राहून घेतं. हेट्रो मीन्स ऑदर अँड ट्रॉपिक मीन्स नरिशमेंट. म्हणजे यांचं जे फूड आहे ते दुसऱ्यांवर डिपेंड आहे, दुसऱ्यावर राहून घेतात हे, म्हणून यांना कोणत्या ग्रुपमध्ये टाकलं, हेट्रोट्रॉप्स मध्ये टाकलं. समजतंय बघा. ऍब्सॉर्ब द न्यूट्रिशन फ्रॉम डेड अँड डिकेइंग मॅटर. आता यामध्ये फोर्थ पार्ट काय आहे, कॅन नॉट परफॉर्म द फोटोसिंथेसिस प्रोसेस. हे फोटोसिंथेसिस प्रोसेस करू शकत नाही. यस, का करू शकत नाही सांगा बरं, पटकन कमेंट करा. हे मशरूम जे आहेत ते फोटोसिंथेसिस प्रोसेस परफॉर्म करू शकत नाही. कांट परफॉर्म द फोटोसिंथेसिस प्रोसेस. कोण सांगतंय, हे आपण 6वी पासून शिकत आलेलो आहे की ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये, ज्या लिव्हिंग थिंग्स मध्ये कोणता एक असा पिगमेंट नाहीये जे की फोटोसिंथेसिस प्रोसेस करू शकत नाही. त्या पिगमेंटचं नाव सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. चला, यामध्ये बघा प्लांटी म्हणजे प्लांट ग्रुप. प्लांटी म्हणजे काय, म्हणजे सगळे प्लांट ग्रुप आले. यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहेत. यस. आता हे प्लांट कसे आहेत, ऑटोट्रॉपिक आहेत, म्हणजे स्वतःचं नरिशमेंट स्वतः घेतात. म्हणजे हे फूड कसे घेतात, प्लांट म्हणतो मी स्वतःचं फूड स्वतःच बनवतो. म्हणजे हे कसे आहेत, ऑटोट्रॉपिक आहेत. ऑटो मीन्स सेल्फ अँड ट्रॉपिक मीन्स नरिशमेंट. म्हणजे हे काय करतात, स्वतःचं फूड स्वतःच घेतात, म्हणून यांना ऑटोट्रॉपिक कसं म्हणलेलं आहे. कॅन परफॉर्म द फोटोसिंथेसिस प्रोसेस. हे काय करतात, फोटोसिंथेसिस प्रोसेस परफॉर्म करतात. कशामुळे परफॉर्म करतात हे फोटोसिंथेसिस प्रोसेस, कारण की यांच्या लिव्हज मध्ये क्लोरोफिल नावाचा पिगमेंट जो प्रेझेंट असतो, जे की फोटोसिंथेसिस प्रोसेस परफॉर्म करतात. आणि हे कसे आहेत, प्रोड्युसर्स आहेत, म्हणजे फूड प्रोड्यूस करतात. म्हणून हे प्लांट ग्रुप आहेत. किंगडम 4 जे आहेत प्लांटी, म्हणजे पूर्ण प्लांट्सला या ग्रुपमध्ये टाकलं. आता किंगडम 5 जे आहेत ॲनिमेलिया, म्हणजे पूर्ण ॲनिमल्स ग्रुप आले यामध्ये. नो सेल वॉल, ॲनिमल्स मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे का, नाही. हे कसे आहेत, हेट्रोट्रॉपिक्स आहेत. हे फूड कसे घेतात, दुसऱ्यांवर डिपेंड आहेत. आता या ॲनिमल्स, काही हर्बिवरस ॲनिमल्स आहेत आणि काही कार्निवरस ॲनिमल्स आहेत. जे हर्बिवरस ॲनिमल्स आहेत ते प्लांटवर डिपेंड आहेत, म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंड आहेत, प्लांटवर डिपेंड आहेत. म्हणजे यांचं नरिशमेंट दुसऱ्यांवर डिपेंड आहे, म्हणून यांना हेट्रोट्रॉपिक्स असं म्हणलेलं आहे. आणि जे कार्निवरस ॲनिमल्स जे आहेत, जे मांस खातात, ते हर्बिवरस ॲनिमल्सला काय करतात, किल करतात आणि त्यावर डिपेंड असतात. त्यांचं न्यूट्रिशन त्यावर डिपेंड आहे. इंजेस्टिव्ह मोड ऑफ न्यूट्रिशन. हे कसे न्यूट्रिशन घेतात, हे हेट्रोट्रॉप्स आहेत, दुसऱ्यांवर डिपेंड्स आहेत. आणि हे कसे आहेत, कन्झ्युमर, म्हणजे कन्झ्युम करणारे, फूड कन्झ्युम करणारे. म्हणजे यावरून यांचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे रॉबर्ट विटकर यांनी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, लिव्हिंग थिंगचा, असे यांना 5 क्वेश्चन विचारले आणि त्या 5 क्वेश्चन वरून यांचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. आय होप तुम्हाला हा पूर्ण चार्ट समजलेला असेल. यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया.
तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे लर्निंग विथ संकल्प सायन्स अकॅडमी.